परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढवतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी परभणीत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सूरज चव्हाण, आमदार राजेश विटेकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, दादासाहेब टेंगसे, विजयराव जामकर, मधुकर राजे अर्दड, रोहन सामाले, अक्षय देशमुख, गणेश नीरस यांच्यासह अन्य नेते मंडळींची यावेळी उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची युती ही नैसर्गिक असून स्थानिक पातळीवरील जनभावनेचा आदर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं सूरज चव्हाण यांनी सांगितलंय। ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असून ही युती स्थानिक पातळीवरती आहे। याचा राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाहीये हे सांगायला मात्र सूरज चव्हाण विसरले नाहीत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी बाळासाहेब घिके, परभणी। परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्ह्याचे निरीक्षक अर्दड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष, पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश भैया विटेकर, परभणी शहरचे अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, अक्षय भैया जामकर साहेब, दादासाहेब, युवकचे जिल्हाध्यक्ष रोहन, गणेश नीरस व सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांनो, आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विशेष पत्रकार परिषदेचा नियोजन यासाठीच करण्यात आलेलं आहे की परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे निवडणुकीला सामोरे जाणार। त्याची घोषणा थोड्या वेळाने अधिकृतपणे कुठल्या वार्डातून किती जागा असतील ते आमची या पत्रकार परिषदेच्या नंतर फौजियाताई सोबत बैठक होईल आणि त्या बैठकीच्या नंतर आम्ही कुठल्या जागा कुठला पक्ष लढतोय याबाबतचा अंतिम निर्णय आपल्याला सांगू। ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन, पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये जरी सामील असलो तरी स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त न्याय देता यावा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन काही ठिकाणी युतीमध्ये आम्ही आहोत, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते आणि काही ठिकाणी आम्ही पवार साहेबांच्या पक्षासोबत या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय। ही निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त न्याय भेटावा या उद्देशानेच हा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे कुठेही राज्यामध्ये जी महायुती आहे त्याच्यामध्ये कुठेही परिणाम होणार नाही, कारण प्रत्येक पक्षाने ही निवडणूक लढत असताना किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना स्थानिक पातळीवरच्या ऍडजस्टमेंट बघून त्या ठिकाणी आघाडी आणि युती केलेली आहे। अनेक ठिकाणी आपल्या पारंपरिक मित्रासोबत असू द्या किंवा जुन्या मित्रासोबत पक्षाने आघाड्या केलेल्या आहेत। या आघाडीचा राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही। ही आघाडी फक्त स्थानिक पातळीवरती असून पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन केली गेलेली आघाडी आहे। त्यामुळे आपले जे काही प्रश्न असतील ते आपण आता विचारावे। एकतरी पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अनेक वर्षापासून विरोधात एकमेकाच्या सोबत लढले गेलेले आहेत। आज राज्यामध्ये महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचं, या तिन्ही पक्षामध्ये अनेक पदाधिकारी आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्या पदाधिकाऱ्याला न्याय भेटावा यासाठीचा आमचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून राहिलेला आहे। आम्ही पहिली प्रायोरिटी ही महायुती म्हणून तीन पक्षासोबत चर्चा केली, परंतु त्या ठिकाणी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला किंवा ते लोक त्यांच्या पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकत नव्हते, म्हणून हा निर्णय या ठिकाणी पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी घेण्यात येतोय। याच्यामुळे कुणाला जवळ किंवा कुणाला लांब करण्याचा हेतू नाही, तर हा निर्णय फक्त आणि फक्त आमच्या पदाधिकाऱ्याला कसा जास्तीत जास्त ठिकाणी न्याय देता येईल यासाठी घेतलेला हा निर्णय आहे। परभणी शहरामध्ये अजितदादांच्या गटाची ताकद मोठी आहे, आपल्याकडे उमेदवार मोठ्या संख्येने आहेत, अशा वेळेला जागा वाटपाचं सूत्र कसं राहणार? त्याबाबतचा अंतिम निर्णय आपली पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या पक्षाच्या नेत्या फौजियाताईशी भेटणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जागा वाटपाचा निर्णय हा अंतिम आपल्या समोर मांडू। त्यांच्याकडून जर समसमान जागा वाटपाचं सूत्र आलं तर अशा वेळेला काही, कारण आपल्याकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे। प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे। या चर्चेनंतर आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहोत।
एक दोन ठिकाणी आमची अडचण आहे ती भेटल्याच्या नंतर तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल आणि अंतिम निर्णय आपल्यासमोर मांडला जाईल. काही तास शिल्लक आहे. आता प्रेस घेतली तुम्ही, या प्रेसमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते अपेक्षित होते, युतीची घोषणा होता, मग कोणीच दिसलं त्यांच्या पक्षात. थोड्या वेळानं तुम्ही आमच्या सोबत चला, तेही आपल्याला आमच्या सोबत दिसतील. आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याकडे जाणार आहोत. तिथं बसून चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर अंतिम निर्णय आम्ही तिथं कुठल्या जागा, कुठले प्रभाग हे त्यांना आहेत, कुठले प्रभाग आमच्याकडे आहेत, तो आम्ही जाहीर करू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काही नवीन चेहरे आपल्या राष्ट्रवादीमध्ये. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.